खूप. अरे शेवटी असं आहे, ते डोंगरपुत्र आहेत, ते जन्माला आलेत तिकडे. आपण वर्षातनं एकदा जातो छंद म्हणून. त्यांची ती काय संपूर्ण त्यांचं जीवनच त्याच्यावर आहे रे. त्याच्यामुळे आणि ते तिथेच असल्यामुळे ना, एक तुला सांगतो, अनुभवसिद्ध ज्ञान हा जो प्रकार आहे ना, त्याची बरोबरी कुठचंही टेक्स्टबुक किंवा टीचर करू शकत नाही. तिथे राहून त्यांचं एक वंशपरंपरागत चालत आलेलं काही ज्ञान आहे, ते त्यांच्या DNA मध्ये आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं स्वतःचं जो शारीरिक त्यांचा जो दर्जा म्हणतो आपण, तो इतका वरचा असतो की तुला 25 किलो उचलताना तोंडाला फेस येतो दिवसभर, ते आरामात 40 किलो उचलून नेतात आणि हसत आणि नाचत असतात हे सगळं करताना. त्यामुळं त्यांचा अनुभव आणि विशेषतः हा स्लोप ॲव्हलांच होऊ शकेल म्हणजे शेर्पांचं उदाहरण जर घेतलं की ह्या कड्यापेक्षा हा कडा चढायला सोपा आहे, ह्यांचे त्यांचे ठोकताळे आपल्यापेक्षा नेहमीच चांगले असतात, कारण ते वर्षातनं 5 ते 7 वेळा करत असतात, आपण एकदाच करतो. त्याच्यामुळे 10 वर्ष शेर्पाच्या कारकिर्दीला आणि 10 वर्ष माझ्या कारकिर्दीला असं जर आपण घेतलं तर तो माझ्यापेक्षा 5 पट अनुभवी असतो तेवढ्या काळात.